नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती मराठी व्याकरणची या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत प्रामाणिकपणे पाहायचा आहे, कारण यामध्ये जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये पडू शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF जर कोणाला हे 2 PDF घ्यायचे असतील विद्यार्थी मित्रांनो, 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे 2 PDF घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 पासून ते आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ती PDF सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि त्यामधले प्रश्न सर्वांनी एकदा वाचायला पाहिजेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, या ठिकाणी बघा क्षीर या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा। बघा, क्षीर या ठिकाणी शब्द आहे, तर क्षीर या शब्दाचा आपल्याला योग्य समानार्थी शब्द सांगायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, क्षीरचा योग्य समानार्थी शब्द कोणता असेल, तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, क्षीरचा दूध या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, लोचन या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ आपल्याला सांगायचा। बघा, लोचन या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, लोचनचा योग्य अर्थ डोळे या ठिकाणी लोचनचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ होईल। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, यामिनी या शब्दाचा आपल्याला योग्य समानार्थी शब्द सांगायचा। बघा, यामिनी या ठिकाणी शब्द आहे, तर यामिनीचा योग्य समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, यामिनीचा योग्य समानार्थी शब्द रात्र या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द होईल। प्रश्न क्रमांक चौथा बघा, अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, काय विचारले, अल्प काळामध्ये नष्ट होणारे, बघा अनेक शब्दाबद्दल आपल्या ठिकाणी योग्य शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे। अल्प काळामध्ये नष्ट होणारे, बघा याचं उत्तर काय असेल, ऑप्शन क्रमांक 2 राहील, क्षणभंगूर या ठिकाणी अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द होईल। प्रश्न क्रमांक 5 बघा, ज्याला एकही शत्रू नाही असा तो खालीलपैकी कोण असतो। बघा, ज्याला एकही शत्रू नाही, अनेक शब्दाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा। ज्याला एकही शत्रू नाही असा तो खालीलपैकी कोण असेल। ज्यांना एकही शत्रू नसतो, तर अजातशत्रू या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 6 बघा, गर्विष्ठ या शब्दाचा आपल्याला योग्य विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा। बघा, गर्विष्ठ या शब्दाचा आपल्याला योग्य विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा। गर्विष्ठचा विरुद्ध अर्थी शब्द बघा कोणता असेल, तर गर्विष्ठचा विरुद्ध अर्थ विनम्र या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द होईल। प्रश्न क्रमांक 7 बघा, अवनती या शब्दाचा आपल्याला योग्य विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा। बघा, अवनती या ठिकाणी शब्द आहे, तर अवनतीचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। अवनती, बघा अवनतीचा योग्य विरुद्ध उन्नती या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द होईल। प्रश्न क्रमांक 8 बघा, म्हणीचा आपल्याला योग्य या ठिकाणी अर्थ सांगायचा आहे। बघा या ठिकाणी म्हण काय आहे, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे। बघा या म्हणीचा आपल्याला या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा। बघा, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2। बघा या म्हणीचा अर्थ कोणता असेल, तर ऑप्शन क्रमांक 2 राहील, अपेक्षापेक्षाही अधिक लाभ होणे या ठिकाणी या म्हणीचा योग्य या ठिकाणी अर्थ होईल। प्रश्न क्रमांक 9 बघा, बडा घर पोकळ, बघा या ठिकाणी आपल्या म्हणीचा या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा। बघा, बडा घर पोकळ वासा या ठिकाणी म्हण आहे। विद्यार्थी मित्रांनो, या म्हणीचा आपल्याला या ठिकाणी योग्य या ठिकाणी अर्थ सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, नाव मोठे लक्षण खोटे या ठिकाणी या म्हणीचा या ठिकाणी योग्य अर्थ होईल। प्रश्न क्रमांक 10 बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, वाक्यप्रचार काय बघा, चोरावर मोर होणे, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्या ठिकाणी सांगायचा आहे। चोरावर मोर होणे, बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, शेरात सव्वा शेर होणे या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ होईल। बघा प्रश्न क्रमांक 11 बघा, बाप, गुढी, चहाडी हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा, बाप, गुढी, चहाडी हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत।
तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द तामिळ या भाषेमधून मराठीमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 12 बघा, मी भोजन केले होते हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा, मी भोजन केले होते या ठिकाणी वाक्य आहे, हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा, मी भोजन केले होते हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, पुनर्जन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? बघा, पुनर्जन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, पुनर्जन्म हा शब्द विसर्ग संधीचं ते उदाहरण आहे. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा प्रश्न क्रमांक 14 बघा, ऊनहून हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? ऊनहून हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऊनहून हे प्रत्यय पंचमी या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 15 बघा, केशव कुमार हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे? बघा, केशव कुमार हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील विद्यार्थी मित्रांनो. प्रल्हाद केशव आत्रे या कवीचं केशव कुमार हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, त्याने हे चित्र काढले आहे या ठिकाणी वाक्य आहे, या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. बघा, त्याने हे चित्र काढलेले आहे या ठिकाणी वाक्य आहे, या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. त्याने हे चित्र काढले आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, कर्मणी प्रयोगाचे या ठिकाणी हे वाक्य आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंधार या शब्दाचा आपल्याला योग्य समानार्थी शब्द सांगायचा आहे. बघा, अंधार या ठिकाणी शब्द आहे, तर अंधारचा योग्य समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, अंधारचा योग्य समानार्थी शब्द काळोख या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 2 बघा, घर या शब्दाचा आपल्याला योग्य समानार्थी शब्द सांगायचा आहे. बघा, घरचा योग्य समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, घरचा समानार्थी शब्द कोणता असेल? तर निकेतन या ठिकाणी घर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 3 बघा, सूर्य या शब्दाचा आपल्याला समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा. बघा, सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सूर्याचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नसेल? तर ऑप्शन क्रमांक 4 बघा, सोम या ठिकाणी सूर्य शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द होईल. सोम म्हणजे चंद्र, बाकी सर्व शब्द हे सूर्य शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा प्रश्न क्रमांक 4 बघा, नरेंद्र या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? नरेंद्र बघा या ठिकाणी शब्द आहे, नरेंद्र या शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ ओळखायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, नरेंद्र या शब्दाचा योग्य अर्थ राजा या ठिकाणी या शब्द योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 5 बघा, गुण या शब्दाचा आपल्याला योग्य विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा. बघा, गुण या शब्दाचा आपल्याला योग्य विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. गुणचा विरुद्ध अर्थी. बघा, गुणचा विरुद्ध अर्थी बघा या ठिकाणी कोणता असेल? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. 2 आणि 3 म्हणजे अवगुण आणि दोष हे 2 शब्द गुण या शब्दाचे योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 6 बघा, नीती या ठिकाणी शब्द आहे, तर नीतीचा या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा. बघा, नीतीचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. नीती. बघा, नीतीचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द कोणता असेल? तर अनिती या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, सशक्त या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा. बघा, सशक्त या ठिकाणी शब्द आहे, विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा, ऑप्शन क्रमांक 2 राहील. अशक्त या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 8 बघा, उदय या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा. बघा, उदय या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता असेल? उदय. बघा विद्यार्थी मित्रांनो, उदयचा योग्य विरुद्ध अर्थ शब्द कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. असते या ठिकाणी उदयचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, अनेक शब्दाबद्दल आपल्याला या ठिकाणी एक शब्द सांगायचा. बघा, अग्नीची पूजा करणारा अनेक शब्दाबद्दल आपल्या या ठिकाणी एक शब्द सांगायचा आहे. अग्नीची पूजा करणारा, तर त्यांना अग्निपूजक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10 बघा, आकाशामधला असंख्य तारखाचा पट्टा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? आकाशामधील असंख्य तारखाचा पट्टा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा, त्यांना काय म्हणतात? तर त्यांना
आकाशगंगा असे त्यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 11 बघा, जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशांना पुढीलपैकी काय म्हणतात. बघा, जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात. बघा, त्यांना काय म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 राहील, त्यांना गजगामिनी त्यांना असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 12 बघा, कष्ट करून जगणारे त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात. कष्ट करून जगणारा शब्दसमूहाबद्दल आपल्या ठिकाणी योग्य शब्द या ठिकाणी सांगायचे. कष्ट करून जगणारा, बघा त्यांना काय म्हणतात. त्यांना श्रमजीवी त्यांना असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13 बघा, म्हणीचा आपल्याला या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. बघा, मन, बघा गर्वाचे घर खाली या ठिकाणी मन आहे. या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे. बघा, गर्वाचे घर खाली. ऑप्शन क्रमांक 3 बघा, गर्विष्ठ माणसाला शेवटी फजिती पाहावी लागते. या ठिकाणी या म्हणीचा या ठिकाणी योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 14 बघा, कामापुरता मामा या म्हणीचा आपल्याला जास्त जुळणारी मन आपल्या ठिकाणी ओळखायचे. कामापुरता मामा, जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे. बघा, ताकापुरती आजीबाई या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण असेल. बघा, पुढचा प्रश्न बघा, एक घाव दोन तुकडे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. एक घाव दोन तुकडे या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, ऑप्शन क्रमांक 3 राहील, पटकन निर्णय घेणे या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 16 बघा, बोबडी वळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बोबडी वळणे, बघा विद्यार्थी मित्रांनो, बोबडी वळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचे. ऑप्शन क्रमांक 3 राहील, अतिशय घाबरणे या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, घोडे पेंड खाणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. घोडे पेंड खाणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. घोडे पेंड खाणे, बघा याचं उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक 2 राहील, अडचण निर्माण होणे या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 बघा, अलंकारिक शब्दाचा आपल्याला या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. बघा, अलंकारिक शब्द कोणता आहे. झाकले माणिक या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 4 राहील, फारसा प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य या ठिकाणी अलंकारिक शब्द योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 19 बघा, दीडशाणा म्हणजेच त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात. दीडशाणा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात. बघा, त्यांना ऑप्शन क्रमांक 2 राहील, त्यांना मूर्ख. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा, प्रश्न क्रमांक 20 बघा, मांजरपाट, सार, टेंगुळ हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द. मांजरपाट, सार, टेंगुळ हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षात चालू घडामोडीचे PDF ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, कारण त्यामध्ये जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते प्रश्न परीक्षेमध्ये पडू शकतात, त्यामुळे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे. फक्त 99 रुपयामध्ये आहे. 99 22 64 81 29 यावर तुम्हाला फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला एका मिनिटात व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल.